नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी दामगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. तर परत आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे. दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी कमी पडेल, काही ठिकाणी जास्त पडेल. आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओलेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणि एक अंदाज येत आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9 जून 10, 11, 12 आणि 13च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुणी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 ते 14च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 9 जून पासून ते 13 जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्या जिल्ह्याचे नाव सांगतो. 9 जून पासून ते 14 जून दरम्यान म्हणजे वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो. सातारा, सांगली, पुणे, कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे वडी नाले वाहणार आहेत. नदीला पूर देखील येईल. त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे. मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे 9 ते 12 जून दरम्यान सतर्क राहावे. त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त पाऊस पडणार नाही, पुणेकरांनी देखील सतर्क राहावे. कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क राहावे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे, वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे, संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे, परभणीपर्यंत येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती, समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही. जर 4 बोट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊन थांबतो. जय हिंद.